कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 18 नोव्हेंबरला 12 तासांचं अन्नत्याग आंदोलन केलं होतं. जोपर्यंत पुरालेखागारातील महत्त्वाच्या दस्तऐवजांचं जतन करण्यासाठीच्या उपाययोजनांसह अन्य मागण्यांबाबत प्रशासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत प्रत्येक आठवड्याला हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आज त्यानुसार शेख यांनी दुसरं 12 तासांचं अन्नपाणी त्याग आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजच्या आंदोलनाची सुद्धा दखल घेतली नाही. कोल्हापूर पुरालेखागाराकडे फरसबंदी रस्ता करावा, ऐतिहासिक बाज असलेली कमान करावी, तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंग आराखड्यात अत्याधुनिक प्रदूषण विरोधी यंत्रणेचा समावेश करावा, पुरालेखागारातील दुर्मिळ कागदपत्रांच्या अनुषंगानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात यावं, या मागण्यांकडे शेख आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधतायत. कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील यांनी छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या कर्तबगार जीवनावर परिषद घेण्याबाबत श्रीमंत वैभवराज राजे भोसले, शाहू सेना अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्याशी चर्चा करताना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. ही एकूण मागण्यांपैकी एक समाधानाची बाब आहे, परंतु अन्य मागण्यांबाबत प्रशासन अजूनही गंभीर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं आंदोलक आणि सहाय्यक संचालकांची भेट घेत कोल्हापूर पुरालेखागार संदर्भातील समस्यांबाबत माहिती घेतली. शीतल नलवडे, आर्किटेक्ट सचिन घाटगे, इंजिनियर राधेश्याम रेंगडे, ॲडव्होकेट बाजीराव कांबळे, संविधान आणि पालिका कायदा अभ्यासक सुशील हंजे, करण कवठेकर यांच्यासह परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, क्रांती सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.